नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, तुम्ही जर ग्रामपंचायतीमध्ये राहत असाल तर घरपट्टी आणि पाणीपट्टीवरती 50% सवलत तुम्हाला मिळणार आहे. या संदर्भातला जो जी आर आहे तो 13 नोव्हेंबर रोजी काढण्यात आला होता. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानाअंतर्गत तुम्हाला ही सवलत मिळणार आहे. नक्की कोणाकोणाला याचा फायदा मिळणार आहे, जी आर नक्की काय सांगतोय, काय महत्त्वपूर्ण माहिती आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहणार आहेत. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता राज्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान चालू आहे आणि या अभियानांतर्गत ग्रामपंचायतीकडून निवासी मालमत्ता कर असेल व अन्य काही कर असेल, थकबाकी वसुलीत सवलत देण्याबाबत इथे 13 नोव्हेंबर रोजी हा जी आर जो आहे तो काढण्यात आला होता. आता हा जो शासन निर्णय आहे, काय महत्त्वपूर्ण माहिती सांगितली आहे ते इथे समजून घ्यायची आहे. तर पहा, राज्यातील सर्व ग्रामपंचायती ज्या आहेत, ज्या निवासी मालमत्ता धारकांनी जो मालमत्ता कर असेल, पाणीपट्टी असेल आणि दिवाबत्ती इत्यादी जो काही कर आहे 2025-26 चालू वर्षाचा असेल, दिनांक 1 एप्रिल 2025 पूर्वीचा असेल, जी काही थकबाकी आहे ती 50% रक्कम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंमलबजावणीच्या कालावधीमध्ये जर तुम्ही एक रकमी ग्रामपंचायतीकडे जमा केली आहेस तर मूळ थकबाकीच्या रकमेस 50% सवलत राहील. इथे पहा, म्हणजेच त्यांनी सांगितलंय 2025-26 जी काही कर आहे तुमचा, जी घरपट्टी पाणीपट्टी आहे ती रक्कम आणि 1 एप्रिल 2025च्या अगोदरची जी काही थकबाकी असेल, अशी दोन्ही मिळून जी काही रक्कम तुमची होईल त्याची येणारी जी काही रक्कम आहे ती फक्त तुम्हाला 50%च त्यातली भरायची आहे. त्यानंतर इथे पहा खाली दुसरा पॉईंट, ज्यामध्ये सदर सवलत केवळ निवासी मालमत्ता धारकांसाठी आहे, जे ग्रामपंचायतीमध्ये राहतात अशा ग्रामपंचायती आहेत जेवढा, तर जिथे आपण राहतो निवासी जे दुकानदार वगैरे आहेत त्यांच्यासाठी नाही, फक्त जे ग्रामपंचायतीमध्ये राहतात त्यांच्यासाठी आहे. निवासी मालमत्ता रेसिडेन्शियल प्रॉपर्टी जी असेल ती औद्योगिक, वाणिज्यिक व इतर मालमत्ता यांच्यासाठी नाही. त्यानंतर सदर सवलत उक्त नमूद अभियान कालावधीमध्ये लागू राहील. म्हणजे याचा जो कालावधी आहे तो 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला ही भरायची आहे. म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत लवकरात लवकर ही तुम्हाला भरून घ्यायची आहे, तेव्हाच तुम्हाला 50% माफी याच्यामध्ये मिळणार आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील निवासी मालमत्ता धारकांना निवासी मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती इत्यादी करांच्या थकबाकीवरील प्रमाणे सवलत देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. आणि ही सवलत द्यायची का नाही हे सगळं ग्रामपंचायतीवरती अवलंबून आहे. त्यांनी ग्रामसभेमध्ये तो ठराव जो आहे तो मंजूर करणं अनिवार्य राहणार आहे. त्यानंतर 5वा, सदर सवलतीच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात झालेल्या कोणत्याही घटीची शासनाकडून भरपाई करण्यात येणार नाही, असं सुद्धा सांगण्यात आलं आहे. सदर शासन निर्णय तात्काळ प्रभावी अंमलात येईल. तसेच शासन निर्णय हा तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, याची PDF तुम्ही घेऊ शकता आणि तुमच्या ग्रामपंचायतमध्ये हा दाखवू शकता. तुम्हाला सुद्धा 50% जी काही सवलत आहे ती मिळू शकते. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. सर्व ग्रामपंचायतीमध्ये सर्व लोकांना, सगळ्या तुमच्या मित्रांना सगळ्यांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.